मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीनं या प्रज्ञा बौद्धिक संपदा केंद्राची स्थापना मराठा विद्या प्रसारक समाजाच्या फार्मसी विद्यालय येथे करण्यात येत आहे। या केंद्रामार्फत सर्व शाखांमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी लावलेला शोध किंवा केलेली निर्मिती यावरील बौद्धिक संपदा हक्क विशेषतः पेटंट आरक्षित करण्यात येतील। या केंद्राचे उद्घाटन बुधवारी दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन या दिवशी जगप्रसिद्ध संशोधक पद्मभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र नॅशनल कॉर्पोरेशन ची मेंटोर श्री विवेक सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे। उद्घाटनाच्या कार्यक्रमास 28 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता मराठा विद्या प्रसारकच्या IMRT व्यवस्थापन संस्था येथे आयोजित करण्यात आलेला आहे। या प्रसंगी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। रोल सर। नमस्कार, मी प्रोफेसर विजय प्रसाद अवस्थी, भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मराठा शिक्षण प्रसारक समाज आणि भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। ही कार्यशाळा नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, परीक्षा विभागाचे प्रमुख तसेच IQAC कोऑर्डिनेटर आणि शिक्षण संस्था चालक या सर्वांसाठी ही आयोजित करण्यात आली आहे। कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रामध्ये राज्याचे मुख्य शिक्षण सचिव विकास रस्तोगी तसेच शैलेंद्र देवळांकर आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे आणि तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन विविध समांतर सत्रांमध्ये या ठिकाणी होणार आहे। आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सद्यस्थितीत जाणवत असणाऱ्या अडचणी, काही शंका असतील त्याच्या संदर्भात या ठिकाणी खूप विस्तृत विचार विमर्श या माध्यमातून होणार आहे। भारतीय ज्ञान परंपरा या संदर्भातलं एक विशेष सत्र या कार्यशाळेचे एक विशेष वैशिष्ट्य असणार आहे आणि विविध प्रश्नांवरती तसेच शंकांवरती मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये सर्वांना होणार आहे। मराठा शिक्षण प्रसारक संस्थेचे माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे आणि भारतीय शिक्षण मंडळाचे श्री महेशजी दाबक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित केली आहे। सर्वांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा या निमित्तानं अशी विनंती मी सर्वांना करतो। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मृदुला बेळे, मी मविप्रच्या फार्मसी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे। मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे एक अतिशय नवा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत, त्याचं नाव प्रज्ञा। त्याचा फुल फॉर्म आहे सेंटर फॉर प्रमोशन रिसर्च अँड अवेअरनेस ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अँड इनोव्हेशन। या संस्थेमार्फत आम्ही मराठा विद्या प्रसारक समाजामधले सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचं जे रिसर्च होतं त्यावरती जी पेटंट फाईल करण्यायोग्य रिसर्च असेल त्यावरती पेटंट्स करायला त्यांना मदत करणार आहोत। साधारणपणे एखाद्या पेटंटची अटॉर्नीची फी एक पेटंट फाईल करण्यासाठी 50,000 ते 1 लाख इतकी असते आणि त्याशिवाय पेटंट ऑफिसेसच्या फीज असतात 8 ते 10,000 रुपये। तर मराठा विद्या प्रसारक समाजाचे प्राध्यापक आणि स्टुडंट्स यांच्यासाठी कन्सल्टेशनची काहीही फी असणार नाही आणि त्यानंतर पेटंट ऑफिसेसच्या ज्या फीज असतात आणि पहिले 5 वर्ष पेटंट मेंटेन करण्याची जी फी असते त्यातली अर्धी फी ही मविप्र बेअर करणार आहे। त्यामुळे जेमतेम 4,000 ते 4,500 रुपये एवढ्या खर्चामध्ये प्राध्यापक आणि स्टुडंट्सचं पेटंट फाईल करून होईल आमच्या सेलतर्फे। याशिवाय इथे दर आठवड्यातून एक दिवस वॉक इन पेटंट क्लिनिक्स घेतले जातील, ज्या दिवशी कोणीही येऊन त्यांच्या शंकांचं निरसन करू शकेल। पेटंट अवेअरनेससाठी वेगवेगळे सेशन्स घेतले जातील आणि मिळालेल्या पेटंटेड टेक्नॉलॉजीज बाहेर विकल्या जाव्यात यासाठी पण प्रयत्न केले जातील। ह्या ज्या सेलच्या सेवा आहेत त्या मराठा विद्या प्रसारक समाजाबाहेरच्या अकॅडमिक इन्स्टिट्यूट्ससाठी सुद्धा अतिशय सवलतीच्या दरात उपलब्ध असतील। त्याशिवाय कृषी क्षेत्रातील इनोव्हेटरसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध असतील। इतर इंडस्ट्री आणि इंडिव्हिज्युअल इन्व्हेंटर्स सुद्धा आमच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात आणि त्यासाठीही साधारण बाजारात जो खर्च येतो त्यापेक्षा निश्चितच अतिशय कमी दरात ही सेवा उपलब्ध करून देणार आहोत आम्ही। हा सेल मविप्रच्या मेन कॅम्पसमधल्या फार्मसी कॉलेजमध्ये आहे आणि ह्याचं उद्घाटन 28 फेब्रुवारी जो राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे त्या दिवशी प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि MKCLचे चीफ मेंटॉर श्रीयुत विवेक सावंत यांच्या हस्ते होतो आहे।
उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम हा IMRTच्या ऑडिटोरियममध्ये सकाळी 11 वाजता होईल. तिथे सर्व नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी विनंती करते. धन्यवाद. प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर, KVR न्यूज, नाशिक.